तर नमस्कार शेतकरी बांधवांनो। तर आज आपण रविवारची सुट्टी होती, तर हा हळदीचा प्लॉट आहे रिधुरा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली। तर आमच्या गावचे शेतकरी आहेत विश्वजित भालेराव, एक युवा शेतकरी आहेत। तर त्यांची ही हळद आहे, तर त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूयात आता। तर दादा, या हळदीला किती दिवस झालेले आहेत सध्या? हिला कंप्लीट 60 दिवस झालेले आहेत आपल्या हळदीला। आणि 60 दिवस झाल्यामुळे आपण आता कलर बिलर व्यवस्थित आहे, थोडं पाण्याचं प्रमाण जरा जास्त झाल्यामुळे जरासा पिवळेपणा दिसायला आहे। पण आपल्या हळदीला पहिल्यांदा खतं वगैरे पहिल्यांदा व्यवस्थित होती, त्याच्यामुळे फुटेज वगैरे संख्या वाढ नेमकी स्टार्ट झालेली आहे, 1-2 फुटे सुरू झालेले आहेत। आणि आपण हळदीला पहिल्यांदा खत टाकण्यावक्त आपण काय केलेलं आहे तर लिंबोळी आणि सुपर दोनच पोते टाकलेले आहेत आपण, म्हणजे सर्वप्रथम जो बेसल डोस म्हणतो आपण तो स्टार्टिंगला 2 पोते टाकलेले आणि नंतर आम्ही हळदीला आहे ना एक किट टाकली। किट टाकल्यानंतर किट सोबत 2 सुपर पोते होते, एक 10-26 होतं, एक 20-13 होतं। असा मिसळ डोस केला आणि हळदीला सोडून दिला, म्हणजे टाकला, पेरल्यानंतर आता हा दुसरा डोस आलेला आहे आमचा। 2-3 दिवसात पाणी उघडलेलं आहे, 2-3 दिवसात आपल्याला दुसरा डोस सोडायचा आहे। आता या हळदीची जी काही क्वालिटी आहे त्यावर म्हणजे तुम्ही एखादी ड्रिचिंग वगैरे केलेली आहे का? ड्रिचिंग केलेली आहे ना। तर त्या ड्रिचिंग मध्ये कोणते वॉटर सोल्युबल खत वगैरे वापरलेत किंवा फेरसचा वापर केला का, ह्युमिकचा वापर केला का? हळदीला ड्रिचिंग कंप्लीट 20 दिवसाला केलता।